नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे वर्षाने शपथ दिल्यामुळे आता सरू आतमध्ये जाते आणि राजन आणि सरूच्या जो सरूकडे लग्नाचा फोटो असतो तो घेऊन वर्षासमोर आणते। तर आता वर्षा सरूला बोलते की तू आतापर्यंत का बरं त्यांना सांगितले नाही, अगं जा आणि राजनना सर्व काही सांगून दे। तर सरू बोलते माझ्या सासऱ्याने यांच्या आत्याला वचन दिलं होतं की त्यांची जी आत्याची मुलगी आहे ना त्यांच्याशी राजनचं लग्न लावणार, पण राजनने माझ्यासोबत लग्न केलं आहे म्हणून यांची आत्या माझ्या जीवावरती उठली आहे आणि त्याच आत्याने माझ्या मागावरती गुंडेसुद्धा लावले होते। म्हणूनच मी कसा बसा जीव वाचवत कमळी आणि माझा जीव वाचवत मी सिद्धटेकला पळून आलेला आहे। तर आता इकडे दुसरीकडे राजन हा गौरीचा शोध घेत असतो। तर आता तो विचारतो की मोहिते, तर आता राजन एका बाईला विचारतो की तुम्ही गौरी मोहितेला ओळखता का? तर ती बाई बोलते नाही, मोहिते तर आहे त्या गावात पण मी गौरी मोहितेला नाही ओळखत। तर आता राजन थकून एका झाडाच्या खाली बसलेला असतो। तर आता हे सर्व सरू लपून छपून राजनला बघत असतो। तर आता सरूला कळालेलं असतं की राजन हा खूप थकला। तर आता थकून राजन एका झाडाखाली बसलेला असतो। तर सरू आता एका छोट्या मुलीजवळ राजनसाठी एका ग्लासमध्ये पाणी देते आणि बोलते की त्या काकाला हे घेऊन जा। तर आता राजन त्या मुलीकडचं पाणी पिते। तर आता राजन झाडाखाली बसलेला असतो तर गौरी त्याला लपून बघत असते। आता राजन रडतच हात जोडून बोलतो, देवी अंबाबाई, माझ्या गौरीला आणि माझ्या मुलीला मला लवकर भेटू दे ग, मी तुझ्यासमोर हात जोडतो। तर इकडे दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये ऋषी आणि सायबा बसलेला असतो। तर इकडे सर्व जो घडलेला प्रकार असतो सायबा आता ऋषीला सांगत असतो। तर ऋषी बोलतो तू खूप छान केलंस, आता शोभतेस तू कोच। तर आता सायबा बोलतो कोच नाही कोच। तर आता तर सायबा बोलतो अरे ऋषी, पण असं आहे की जर आपल्याला कॅन्टीन खाली होती म्हणून नेहमीच आपल्याला खाली कॅन्टीन मिळणार नाही, आज तर कॅन्टीन खाली होती म्हणून आपल्याला कबड्डी मॅच खेळता आली कॅन्टीनमध्ये, पण असं रोज तर नाही होणार ना। तर आता ऋषी बोलतो की सायबा, मला ना काही करून आई इथे नसेल ना त्या वेळात तू या हॉस्पिटलमधून बाहेर काढ। तर सायबा आता बोलतो अरे हे तू काय बोलतोस ऋषी, मला का तू भीक मागायला लावणार आहेस का? मी जर असं केलं ना आणि मॅडमला माहिती पडलं तर मला मॅडम मात्र भीक मागायला लावते। तर ऋषी बोलतो काही नाही होणार सायबा। आता तिथं तेवढ्यातच ते दोघं बोलत असताना तिथं कमळी येते। तर आता सायबा बोलतो ये ये कमळी आतमध्ये ये। तर आता ऋषी बोलतो की काय कॅप्टन, कशी चालली प्रॅक्टिस? तर आता कमळी बोलते ठीक चालली। तर आता सायबा बोलतो कमळी हे काय आणलं डब्यात? तर ऋषी बोलतो काय आणलं ग? तर आता कमळी टू टिफिनमध्ये काय आणलं? तर कमळी बोलते आज ना आमच्या कॅन्टीनच्या मेसमध्ये ना शेवयाची खीर बनवलेली होती बादाम घालून, म्हणून मला छान वाटली। तर मग चला म्हटलं ऋषी सरांसाठी सुद्धा घेऊन जाऊ। तर आता ऋषीसाठी कमळीने ही खीर आणलेली असते। तर सायबा बोलते अरे बापरे, मला तर अचानक मॅडमने काही काम सांगितलं होतं, मी तर विसरूनच गेले। तर आता तूच ऋषीला भरव असं सायबा सांगते कमळीला। तर आता प्रेक्षकांनो कमळी ही ऋषीला खीर भरवते। तर सायबा मॅडमचं काही काम करण्यासाठी तिकडून निघून गेलेला असतो। तर इकडे दुसरीकडे अनिका झोपलेली असते। तर अनिका तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि बोलते की अनिकाला आठवते आपल्याला कबड्डीची मॅच खेळण्यासाठी जावं लागणार, म्हणून सकाळीच अनिकाच्या फ्रेंडला कॉल करते। तर अनिका फ्रेंड बोलते हे कोण आहे यार, एवढ्या सकाळी कशाला कॉल करता, हा का टायमिंग आहे का कॉल करायचा, झोपूसुद्धा देत नाही। तर अनिका बोलते मी आहे। तर आता अनिकाची फ्रेंड लगेच उठून बसते। तर आता अनिका बोलते की सर्वांना सांग की लवकरात लवकर ग्राउंडवर यायचं। तर आता अनिका स्वतःशीच बोलते की गावचाप तू कशी प्रॅक्टिस करणार ना हे मी आता बघते। तर आता अनिकाची मैत्रीणसुद्धा सर्व फ्रेंडला ग्राउंडवरती बोलावत असते। तर इकडे ग्राउंडवरती आता सकाळीच निगी आणि निगीच्या मैत्रिणी कमळी ह्या सर्व कबड्डीची प्रॅक्टिस करत असतात। तर तेवढ्यातच आता अनिकाची ए टीम सर्व मुली त्या ग्राउंडवरती येतात। तर आता अनिका कमळीला बोलते ए गावछाप, माझ्या ग्राउंडवरती खेळायची तुझी हिंमत तरी कशी झाली ग? तर आता कमळी बोलते की अनिका हे ग्राउंड कॉलेजचं आहे, आम्ही इथं खेळू शकतो। तर अनिका बोलते तुला आठवते की प्रिन्सिपल सरांनी काय बोललं आहे की ए टीमला डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही। तर आता निगी अनिकाला बोलते की ए बदक तोंडाचे,
काय ग अशी का बोलते, आम्ही खेळणार इथं. तर आता इकडे निगीने सुद्धा अनिकाला चांगलाच धक्का मारलेला असतो आणि अनिकाने सुद्धा निगीला धक्का मारलेला असतो. तर आता ए ग्रुपमध्ये आणि बी ग्रुपमध्ये खूप मोठा राडा होते, खूप मोठा वाद त्यांच्यामध्ये चालू असते. तर आता निघूया, चांगला चोख शिकवायचा असते. तर इकडे आता प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये रागिनी, अनिका, निगी आणि कमळी ह्या प्रिन्सिपल समोर आलेल्या आहे. तर आता रागिनी बोलते की आमच्या कॉलेजमध्ये येऊन माझ्या मुलीला मारहाण करणं, या गुंड मुलींना ना नक्की तुम्ही प्रिन्सिपल सर काही ना काही शिक्षा द्या, नाहीतर मी करणार काय करायचं. तर आता कमळी बोलते की मॅडम आम्ही गुंडगिरी केलेली नाही, तर अगोदर अनिकाने आमच्या अंगावरती आलेली आहे म्हणून निगी तिच्या अंगावरती गेली, असं कमळी आता रागिनीला बोलते. रागिनी कमळीला बोलते मला अक्कल शिकवायचा प्रयत्न तू करू नकोस. आता रागिनी प्रिन्सिपलला बोलते तुम्ही काही ॲक्शन घेणार आहात की नाही. तर आता रागिनी प्रिन्सिपलला बोलते तुम्ही काही ॲक्शन नसाल घेत तर मीच घेतो. जोपर्यंत फायनल कबड्डीची मॅच होणार नाही तोपर्यंत ह्या मुली त्या ग्राउंड वापरू शकणार नाही. तर कमळी बोलते अहो असं कसं बोलू शकता तुम्ही, आम्ही सुद्धा या कॉलेजच्या विद्यार्थी आहोत. प्रिन्सिपल सर रागिनीला बोलता बसा मॅडम बसा तुम्ही, मी काय आहे ना ते सांगतो यांना. प्रिन्सिपल रागिनीला बोलतो मॅडम तुम्ही म्हणता तसंच होईल. कामिनी बोलते कमळी बोलते की सर हा आमच्यावरती अन्याय आहे. कमळी बोलते की सर आमच्यावरती अन्याय आहे. तर प्रिन्सिपल बोलतो हे सर्व तुम्हाला माऱ्या करायच्या पहिले ठरवायचं होतं. तर आता बी टीम कॅन्टीनमध्ये, कॉलेजच्या पॅसेजमध्ये ना कॉलेजच्या ग्राउंडमध्ये कुठेही प्रॅक्टिस करणार नाही. ते ग्राउंड ह्या बी टीमच्या मुली वापरू शकत नाही. तर आता मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, कुठं काय चाललेलं आहे मला सर्व कळतं, असं प्रिन्सिपल सर कमळीला बोलतात. तर आता प्रिन्सिपल बोलतो कमळीला की तुम्ही जर काही ऐकलं नाही तर मी तुमच्या बी टीमला रद्द करणार. प्रिन्सिपल बोलतो की ही जर मारामारीची गोष्ट अन्नपूर्णा मॅडमला कळाली ना तर सुद्धा तुमच्या साईड घेतील नाही. आता निघा तुम्ही इथून. तर आता कमळी आणि निगी खूप टेन्शनमध्ये प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमधून बाहेर निघालेल्या आहेत. तर इकडे दुसरीकडे सिद्धटेकमध्ये 3 गुंड घेऊन कामिनी गौरीचा शोध घेत आहे. तर राजेंचा सुद्धा गौरीचा शोध चालू असतो. राजेने का आजोबांना विचारतो की आजोबा तुम्हाला गौरी मोहिते आणि त्यांच्या छोट्या मुलीबद्दल काही माहिती आहे का. तर आजोबा बोलतात नाही मला काहीही माहिती नाही. तर इकडे आता कामिनी बोलते ए बाळा इकडे अरे तुला गौरी नावाची बाई कोणी माहिती आहे का रे. तर आता त्या गावातला मुलगाच बोलतो नाही मला माहिती नाही. तर राजनसुद्धा प्रत्येक व्यक्तीला गौरीबद्दल विचारत गावात फिरत असतो. तर आता इकडे अनिका आणि रागिनी खूपच हसत प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमधून येते. तर अनिका बोलते मॉम आज तर तू खूप धमाल केली, खूपच छान प्लॅन केला मॉम, आज खरंच खूप छान काम केलं आहेस तू. आता या सर्वांमुळे ना ती कमळी कॉलेजच्या ग्राउंडवरती आता कबड्डी खेळणार नाही. तर इथे ग्रॅनी आजी असती ना तर खरंच तुझं खूप कौतुक ग्रॅनी आजीने केलं असतं. तर असं ती रागिनीला बोलते आणि बोलते की आता मी थकले, आता आपण घरी जाऊ. तर इकडे कमळीने आणि निगीने हे या दोघींचं बोलणं सर्व ऐकलेलं असतं. तर आता उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण पाहणार आहोत की अनिका आणि अनिकाची आई रागिनी ह्या गाडीमध्ये बसलेल्या असतात. तर आता तेवढ्यातच सिद्धटेकवरून तिला रागिनी कॉल करते आणि सांगते की त्या कमळीच्या आईची आणि कमळीच्या घराची माहिती मला माहिती पडलेली आहे. आता मी त्या कमळीच्या आईला असा काही धडा शिकवतो ना की कमळीला ते सर्व ऐकून मुंबईचं कॉलेज सोडून आणि कबड्डी मॅच सोडून परत सिद्धटेकला यावं लागणार, असा काही धडा मी आता त्या कमळीच्या आईला शिकवणार असते, असं कामिनी रागिनीला आणि अनिकाला सांगते. आता रागिनी आणि अनिका खूपच खुश झालेल्या असतात. तर इकडे दुसरीकडे कमळी त्या निगीला बोलते की आता आपण अनिकाने सांगितल्याप्रमाणे कॉलेजमध्ये तर नाही खेळू शकत, पण आपण आपल्या हॉस्टेलवरती तर खेळू शकतो ना. तर आता मात्र त्या सर्वांना हे कमळीचं बोलणं आवडलेलं असतं. तर इथेच हा एपिसोड पूर्ण होतो. अशाच अपकमिंग ट्विस्टसाठी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.